आणि या वर्षीचं उलाढाल आपलं 5,30,00,000चं उलाढाल आहे आणि सर्व महिला जवळपास 32 गावच्या महिला आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सोन्यासारखा शेतमाल जेव्हा कवडीमोल किमतीला विकावा लागतो तेव्हा होणाऱ्या वेदना समजण्यासाठी शेतकरीच व्हावं लागतं आणि त्यांना वेगवेगळ्या योजना जसं की स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून त्यांना 12 लाखाचं शौचालयाचं लाभ मिळवून दिलं आणि जलयुक्त शिवारच्या माध्यमातून त्यांना म्हणजे जे गाळ निघालं आपण तलावातील जे गाळ काढलं होतं तर ते गाळ देखील आपण शेतकऱ्यांना फ्रीमध्ये दिलं। याच्या माध्यमातून ज्यांची नापीक जमीन होती ते पूर्णपणे सुपीक झाली आणि त्यातून उत्पन्न वाढलं आणि हे वाढल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालं। नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे। एक महिला काय करू शकत नाही तर त्या महिलेनं जर ठरवलं तर ती महिला अटकेपार झेंडा गाडू शकते, अटकेपार झेंडा लावू शकते। असाच काहीतरी प्रत्यय दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरमणी या गावातील अनिता योगेश माळगे या महिलेनं आपल्या कर्तृत्वाचा झेंडा अटकेपार गाडला आहे। काही वर्षापूर्वी छोटेखानी सुरू केलेला व्यवसाय, त्या व्यवसायामध्ये सातत्याने अपेक्षेप्रमाणे होणारे बदल करून तो व्यवसाय एवढा मोठा केला की त्या व्यवसायाची दखल देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा घ्यावी लागली। अनिताताईंनी स्वतः तर मोठं झाल्याच, परंतु शेकडो नाही हजारो महिलांच्या हाताला काम दिलं आणि त्याची दखल केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारनं सुद्धा घेतली आणि त्या अनिताताईंना आज स्थानिक प्रशासन असेल, राज्य शासन असेल सन्मानाची वागणूक देत आहे आणि महाराष्ट्राच्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणण्यापेक्षा महिलांना सोबळावर उभं करण्यासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून त्यांच्याकडे पाहत आहेत। अनिताताईंनी कोणता व्यवसाय मोठा केला, कोणकोणत्या महिलांना कोणकोणते काम दिले, आज आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत। अनिताताई, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे। महाराष्ट्रातील जी तमाम महिला आहेत, ज्या गृहिणी आहेत, त्यांना तुमचा पूर्ण परिचय सांगा। नमस्कार, मी अनिता योगेश माळगे, बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर आणि यशस्विनी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी या कंपनीचे मी अध्यक्ष आहे। ताईसाहेब, एक गोष्ट आहे की तुम्ही धान्य प्रक्रिया करण्याचा जो छोटासा व्यवसाय सुरू केला, त्या व्यवसायामधनं आपण एवढी भरारी घेतली की तुमच्या व्यवसायाची दखल देशाच्या पंतप्रधानांना घ्यावी लागली आणि त्यांचा सरळ PMO कार्यालयातून तुम्हाला फोन आला आणि तुमचं बोलणं झालं। तो तुमचा अनुभव काय सांगाल महिलांना? नमस्कार, सर्वप्रथम म्हणजे कंपनीची ओळख जरी सांगायचं जरी म्हणलं तर आपण आत्मा आणि कृषी विभाग यांच्या माध्यमातून 20 महिलांचं एक शेतकरी गट अशा पद्धतीनं स्थापन केलं आणि महालक्ष्मी महिला शेतकरी बचत गट या गटापासून आपण आपल्या कामाला सुरुवात केली आणि आपलं कसं की दक्षिण सोलापूर एरिया थोडं ड्राय एरिया म्हटलं तरी चालेल, कारण इकडे स्पेशल म्हणजे कडधान्यामध्ये तूर, हरभरा, सोयाबीन आणि ज्वारी याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर होतोय। तर त्यामुळे ह्याच्यावरती प्रक्रिया करण्यासंदर्भात आमच्या म्हणजे डोक्यामध्ये आयडिया होतीच। तर MSCP मध्ये आपलं कसं की डाळ मिल आणि क्लिनिंग ग्रेडिंग युनिट ह्याचं युनिट आपण उभं करण्याचं एक प्रपोजल तयार केलं 18.5 लाखाचं। तर त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आम्हाला 13.5 लाखाचं अनुदान देखील मिळालं। 4/6/2015ला आपली कंपनी स्थापना झाली। तर हे स्थापना झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मेजर म्हणजे आपण शेतकऱ्यांचं जे धान्य आहे ते धान्य स्वच्छ करून देणे, जेणेकरून त्यांचं जे धान्य आहे तर ते धान्याला जास्तीचं रेट कशा पद्धतीने मिळू शकेल या बाबतीमध्ये आपण स्वतः कंपनीच्या माध्यमातून म्हणजे लीड घेऊन ते काम करायला सुरुवात केलं आणि डायरेक्टली APMC मध्ये न विक्री करता त्याच्यामध्ये म्हणजे क्लिनिंग ग्रेडिंग करून ते एक्सपोर्ट क्वालिटीचं माल आम्ही तयार केलं कंपनीच्या नावाने। हो, कंपनीच्या नावाने आपण ब्रँड करून ज्वारी असेल, तूर असेल आणि डाळ असेल हे 1-1 किलोच्या पॅकिंगने आपण विक्री करायला सुरुवात केली कंपनीच्या ब्रँडने आणि अगदी आपल्या गल्लीतील सर्व म्हणजे महिलांची ओळख थेट दिल्लीपर्यंत पोहोचण्यात आली आणि याच्यामध्ये आमच्या इथं कसं की सुरुवातीला महिला घराबाहेर पडत नव्हते, पण या महिलांना सर्व शासनाच्या सोयी सुविधा म्हणा किंवा इतर योजनांचं जे कन्वर्जन आहे तर ह्या सर्व शेतकरी महिलांना आपण आत्मा आणि कृषी विभागाकडून टेबल, कपाट, खुर्च्यांचं वाटप केलं आणि त्याचबरोबर त्यांना बियाणे, खत, औषधे हे सर्व फ्रीमध्ये वाटप केलं। याच्या माध्यमातून लोकांमध्ये पण एक कॉन्फिडन्स वाढलं की आत्तापर्यंत याआधी जे बियाणे, खत, औषध वाटप करत होते कृषी विभाग तर ठराविक लोकांनाच ते मिळत होतं, पण कंपनी झाल्यामुळं थेट फायदा अगदी तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचू लागलं। महिला डोक्यावरती घागर घेऊन जात होते,
पण ते आता कुठंतरी म्हणजे ह्या 3-4 वर्षामध्ये पूर्णपणे ते डोक्यावरचं कमी घागर झालं. खाली उतरवण्याचं काम आपण कंपनीच्या माध्यमातून केलेलं आहे. तर आमची टोटल 10 महिलांची डायरेक्टर बॉडी आहे. कारण सुशिक्षित महिलांना कोणीही प्लॅटफॉर्मवरती आणू शकतोय, पण ज्या महिलांना काहीच येत नाही पण शेतकऱ्यांना शेतामध्ये आपल्या स्वतःच्या पतीला सोबत घेऊन काम करतात, तर अशा महिलांचं आम्हाला ओळख निर्माण करायची होती. आणि कारण कसं आहे की सोन्यासारखा शेतमाल जेव्हा कवडीमोल किमतीला विकावा लागतो, तर होणाऱ्या वेदना समजण्यासाठी शेतकरीच व्हावं लागतं. जर समजा आपल्या शेतातील माल अचानक आलो आपण बाजारामध्ये घेऊन गेलो, पण आवक जरी वाढली तर पूर्णपणे भाव कोलमडतोय. अशा वेळेस जे शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह उभं राहतोय, नेमकी हीच अडचण आम्ही लक्षात घेऊन महाराष्ट्र नव्हे तर देशातील पहिली महिला शेतकरी कंपनी म्हणून यशस्विनी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. तर हे सर्व काम करत असताना कृषी विज्ञान केंद्राकडून आम्हाला शास्त्रज्ञांचं तांबडे सरांचं कॉल आलं की मॅडम तुमच्या म्हणजे तुम्हाला मोदी साहेबांशी बोलायचं आहे. जस्ट आम्ही शेगाव गजानन महाराजांचं दर्शन घेऊन येत होतो, वाटेमध्ये सरांचं कॉल आलं. तर मला थोडं म्हणजे आश्चर्य वाटलं की परत एकदा मी कट करून आणखीन एकदा सरांना कॉल केले. विश्वासच बसला नाही. तर सर आता तुम्ही काय म्हणालात? नाही खरंच मॅडम म्हणलं, आणि महाराष्ट्रातून तुमची निवड झाली. तर ते क्षण माझ्यासाठी इतकं चांगलं होतं. माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा माझ्यासोबत किती महिला जोडलेल्या आहेत त्या सर्व महिलांसाठी खूप चांगलं म्हणजे क्षण होतं. आता आपल्या कंपनीच्या जवळपास 2,500 महिला शेअर होल्डर आहेत आणि यावर्षीचं उलाढाल आपलं 5,30,00,000चं उलाढाल आहे. आणि सर्व महिला जवळपास 32 गावच्या महिला आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. तर हे काम करत असताना इतका आनंद वाटलं की आत्तापर्यंत जे आपण स्ट्रगल केलेलं आहे ह्याचं खरोखरच म्हणजे दखल देशाच्या मोदी साहेबांनी आपले घेतलेले आहेत याबद्दल. कारण माझ्यासारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी महिलेची दखल खुद्द पंतप्रधानांनी घेतले याबद्दल मी खरोखरच म्हणजे तुमचं अभिनंदन आहे. थँक्यू सर. आणि आता एक गोष्ट आहे ताई की तुम्ही आपल्या स्थानिकच्या परिसरातील शेतकऱ्यांचं जी शेत माल आहे जसं तूर असेल सोयाबीन असेल हे माल घेता आणि प्रक्रिया करून ब्रँडनं विकता, त्याबद्दल काय सांगाल थोड्यात की ह्याचा अनुभव काय तुम्हाला, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय याच्याबद्दल? शेतकऱ्यांकडून आम्ही हमी भावाने माल खरेदी करतो, त्याच्यावरती प्रक्रिया करतो क्लिनिंग रेडिंग करून. 1 नंबर क्वालिटीचं जे माल आहेत जसं ऑर्डरनुसार सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे आणि मुंबई, हैदराबाद या ठिकाणी ऑर्डरनुसार आम्ही सर्व ते माल पाठवतो. कारण त्यांचं जे मार्केट यार्डमध्ये नेत होते सर्व कडधान्य ते म्हणावं तसं रेट त्यांना मिळत नव्हतं. तर त्यामुळे आपण हे ग्रेडिंग युनिट टाकल्यामुळे त्यांना 1-2 पैसे लागून मिळू लागले, हमी भाव मिळू लागला आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ झाली आणि त्यांचं कुटुंबाचं देखील उत्पन्न म्हणजे सुधरत गेलं आणि सावकारी वर्गापासून मुक्तता झाली. कारण त्यांच्या समोर जे प्रश्नचिन्ह आर्थिक अडचण उभं राहिलं होतं, तर आम्ही नाबार्ड आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि आपली कंपनी तिघांमध्ये ट्रायपार्टी ॲग्रीमेंट केलं आणि महाराष्ट्रातील पायलट प्रोजेक्ट म्हणून जॉईंट लायबिलिटी ग्रुप तर JLGचं प्रोजेक्ट आम्ही राबवलं. याच्या माध्यमातून 35 कोटी रुपये लोन आपण आपल्या शेतकरी सभासदांना दिलं. तर याच्या माध्यमातून त्यांना म्हणजे कमी व्याजदरामध्ये पैशांची उपलब्धता झाल्यामुळे आर्थिक अडचण पण त्यांची दूर झाली. आतापर्यंत 3200 शेतकऱ्यांना आपण याचा लाभ दिलाय. आता एक गोष्ट आहे की तुम्ही जे शेतमालावर प्रक्रिया करता, तर ॲव्हरेज मध्ये एका वर्षाला कोणकोणते धान्य आणि ॲव्हरेज किती टनापर्यंत किंवा क्विंटलपर्यंत प्रक्रिया करता? जवळपास म्हणजे वर्षाला आपलं सोयाबीन नाही म्हणलं तर 80 ते 90 टनापर्यंत आम्ही सोयाबीनवरती म्हणजे प्रक्रिया करतोय, म्हणजे धान्य स्वच्छ करतोय. त्याचबरोबर ज्वारीचं म्हणलं तर पण जवळपास एक 100 टनापर्यंत आपण ते प्रोसेसिंग करतोय आणि तूर जे आहे ते एक 40 ते 50 टनापर्यंत अशा माध्यमातून सर्व कडधान्यांचं आपण ग्रेडिंग करून देतोय. आणि शेतकऱ्यांना जर ग्रेडिंग करून त्यांनी स्वतः जर विक्री करत असतील तर त्यांना आम्ही पर KG प्रमाणे ग्रेडिंग करून देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपल्याला प्रक्रिया करायचं आहे किंवा बाहेरून जर ऑर्डर जर असेल तर आहेत ते ऑर्डर पण आम्ही बाहेर म्हणजे सप्लाय करतोय आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून बिस्किट आणि हे करतोय. आणि ते सर्व करत असताना आता आम्हाला म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची पण गरज होती. तर आता शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून 1 कोटीचा प्रकल्प देखील आपल्या कंपनीला मंजूर झालेला आहे. त्याचं बांधकाम देखील आपलं आता सध्या चालू आहे. तर त्याच्यामध्ये आपण फक्त ज्वारी प्रक्रिया युनिट आणि हैदराबाद मर्सर कॉर्पोरेशन अंबाला इथून आम्ही ते मशिनरी खरेदी करणार आहोत. ऑर्डर पण दिलेला आहे. तर त्या माध्यमातून ज्वारीचे बिस्किट, कुकीज, केक, पिझ्झा म्हणा आणि पोहे म्हणा, रवा म्हणा, ते सर्व प्रक्रिया होणार आणि याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेकडो महिलांच्या हाताला काम मिळणार आहे.
ताई, तुम्ही जी ही धान्य प्रक्रिया चालू केली, तुम्ही परिसरातल्या शेतकऱ्यांना हमी भाव दिला, खरंच तुमचं कौतुक आहे. तुम्ही जी धान्य प्रक्रिया किंवा स्वच्छ करून जे मार्केटला मुंबई पुणे अशा जागी विकता, त्याची पॅकिंग कशा कशा स्वरूपाची? ह्याच्यामध्ये सर आपण ज्वारी जे आहे ते 1 किलो ते 25 किलोच्या पॅकिंग मध्ये असतं आणि सोयाबीन जे आहे ते 25 किलोच्याच पॅकिंग मध्ये असतं आणि त्याचबरोबर तूर जे आहे तुरीचं पॅकिंग 25 ते 30 किलो आणि त्याचं जे डाळ आपण बनवतोय तर ते डाळ आहे ते म्हणजे 500 ग्राम पासून ते 1 किलो पासून किंवा जसं म्हणजे 30 किलोचं पॅकिंग आहे अशा पद्धतीने पॅकिंग करून आम्ही देतोय सर. धान्य प्रक्रिया करतात आहे त्यामध्ये खास करून कोणकोणते प्रकार आहे ज्यावर तुम्ही प्रक्रिया करून मोठ्या बाजारपेठेत विकता? तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्वारी, कारण सोलापूरच्या ज्वारीला GI मानांकन आहे आणि ज्वारी हे प्रमुख पीक असल्यामुळे ज्वारीवरती प्रक्रिया करून आपण ज्वारीचं पीठ म्हणा, ज्वारीचा रवा आणि ज्वारीचे बिस्किट, कुकीज, पोहे आणि ज्वारीचा चिवडा आणि ज्वारीचे शेवया सुद्धा आपण फ्लेवरचे बनवतोय. तर हे सर्व आपण जवळपास 250 ग्राम पासून ते 1-1 किलोमध्ये हे सर्व अशा पद्धतीने विक्री करतो. असं ज्वारी असेल, सोयाबीन असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या शेतमालावर प्रक्रिया करून मोठ्या बाजारपेठेत विकता. मग त्या कोणत्या कोणत्या बाजारपेठेत विकता आणि त्याच्या दराबद्दल काय सांगाल? कसे दर असते याच्यामध्ये आपले जे प्रक्रिया पदार्थ जवळपास कंपनीच्या माध्यमातून 55 प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ आपण तयार करतोय. तर हे सध्या म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल, त्याचबरोबर नाबार्ड रिजनल ऑफिस आणि मंत्रालय म्हणा, हैदराबाद, रायचूर आणि कर्नाटक, त्याचबरोबर सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये आपण ज्वारीचं उत्पादन ज्वारी मोठ्या प्रमाणावर विक्री करतोय. तर ह्याच्यामध्ये 5 किलो पॅकिंग पासून ते 25 किलो पॅकिंग आणि मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तर 1-1 किलोच्या पॅकिंग मध्ये देखील ग्राहक खरेदी करतात. 1-1 किलोचे ज्वारीचे पॅकिंग ग्राहक खरेदी करतात. ज्वारीचे पोहे जवळपास 200 ते 250 रुपये किलो प्रमाणे जातात. ज्वारीचा रवा पण जवळपास 180 रुपये किलो प्रमाणे रवा जातोय आणि त्याचबरोबर डाळ जे आहे ते जवळपास तूर डाळ 120 रुपये किलो प्रमाणे जातोय आणि मूग डाळ जे आहे ते 110, 105 म्हणजे नेहमी रेट कसं चेंज होत जातं, बदलत जाते. आणि सोयाबीन कसं की गहूमध्ये सोयाबीन वापरल्यामुळे चपाती एकदम मऊ होत असल्यामुळे त्यामुळे सोयाबीनचे पॅकिंग आपल्याला 1-1 किलोचे पण लोक खरेदी करतात आणि उत्पादक ते थेट ग्राहक विक्रीमुळे पण आपल्याला जास्त फायदा मिळतोय. ही जी प्रक्रिया करण्यासाठी जी तुम्ही जी माल परिसरातल्या शेतकऱ्याकडून घेता ते कुठून कुठून घेता आणि कशा पद्धतीत घेता ते? कसं आहे सर, सोन्यासारखा शेतमाल जेव्हा कवडीमोल किमतीला विकावा लागतो तर होणाऱ्या वेदना समजण्यासाठी शेतकरीच व्हावं लागतं. जर समजा आपण शेतातील माल काढलो आणि ते आपण बाजारामध्ये घेऊन गेलो पण अचानक बाजारामध्ये आवक जरी वाढली तर भाव पूर्णपणे कोलमडतो. अशा वेळी शेतकऱ्यांसमोर जे प्रश्नचिन्ह उभं राहतोय तर नेमकी शेतकऱ्यांची हीच अडचण आम्ही लक्षात घेऊन आपल्या यशस्विनी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आणि या सर्व शेतकरी म्हणजे आपल्या दक्षिणमधले सर्व जे 32 गावचे जे शेतकरी आहेत सभासद आपले, तर या सभासदांकडून आपण हमी भावाने खरेदी करतो आणि त्यांना बाहेरच्यांपेक्षा देखील म्हणजे जास्त पैसे त्यांना आपण देतो. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील म्हणजे बाहेर विक्री करण्यापेक्षा आपल्या हक्काची कंपनी आहे आणि कंपनीच्या माध्यमातून 4 पैसे आपल्याला लागून मिळतात हे त्यांच्यामध्ये म्हणजे डोक्यामध्ये असल्यामुळे त्यांचाही उत्साह वाढतोय आणि त्यांच्याकडून आपण सर्व माल खरेदी करून त्याच्यावरती प्रक्रिया करून आपण विक्री करतो. बरोबर. कारण काय होतं की शेतकरी कष्ट करून रात्रंदिवस कष्ट करतो, माल चांगला पिकवतो, पण सर्वात मिळत खात नाही की त्यांना भाव नसतो. तुम्ही हमी भाव देत असल्यामुळे शेतकरी अगदी ह्याच्यात आहेत. प्रेक्षकांनो, किती अभिमानाची गोष्ट आहे की अनिताताईंनी एक प्रोड्युसर कंपनी तयार केली आणि त्यांच्या दक्षिण सोलापूरमध्ये जे 32 गाव आहेत त्या गावामध्ये सभासद तयार केले आणि त्या प्रत्येक सभासदाचा माल घेऊन त्यांना हमी भाव देतात आणि हमी भाव देऊन त्यांचा माल खरेदी करून त्यावर प्रक्रिया करायची आणि मोठमोठ्या बाजारपेठेमध्ये जाऊन विकायचं. मग अगदी त्याचे 1 किलोपासून पॅकिंग असेल तर अगदी 25 किलोपर्यंत अशा पद्धतीची त्यांची पॅकिंग आहे आणि त्या शेतकऱ्याला सदन करण्याचं काम ताई करतायत. आपली जी धान्य प्रक्रिया जी हा व्यवसाय आहे, ही जे आपलं युनिट आहे, त्यामध्ये आज किती कामगार आहेत तुमच्याकडे? तर इथे सर जवळपास 10 ते 15 कामगार आहेत. याच्यामध्ये कसं ग्रेडिंग करणं आणि ते परत पोते उतरवणं आणि पॅकिंग करून परत पोते ते गाडीमध्ये भरणं या सर्व प्रक्रियेला 15 जण आहेत. तर त्याचबरोबर आपण जे प्रत्येक गाव पातळीवरती ज्या काही महिलांना आपण मशिनरी दिलेलं आहे ह्याच्या माध्यमातून जवळपास 300 ते 350 महिला या प्रवाहामध्ये आहेत आपल्या. अगदी बरोबर आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं काम सामाजिक दायित्व समजून करता तेव्हा त्याची दखल तुम्हाला राज्य नाही तर केंद्राला सुद्धा घ्यावी लागते. हे ताईंनी दाखवून दिलं आहे.
राज्य शासन आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही स्तरावर ताईंना मदत मिळते आणि ताई त्या माध्यमातून आपल्या परिसरातील महिलांना सक्षम करण्याचं काम करतायत. आज रोजी त्यांच्या फक्त एका युनिटमध्ये 15 कामगार आहेत ज्यांच्या हाताला ते काम देत आहेत आणि जेणेकरून त्यांची चूल पेटन, त्यांचे रोजीरोटीचं काम भागल किंवा ते स्वतः पायावर उभं राहून सक्षम होतील. तुम्ही जे हे शेतमाल प्रक्रिया जे युनिट उभा केलंय ह्याच्यासाठी गुंतवणूक किती लागेल? म्हणजे आपलं क्लिनिंग ग्रेडिंग युनिटचं जवळपास म्हणजे 11 ते 12 लाख रुपये किंमत आहे. आपण ते पंजाबवरून मर्सर कॉर्पोरेशन अंबाला इथून आपण ते परचेस केलेलं आहे. तर याच्यामध्ये तासाला 2.5 टन कॅपॅसिटीची ती मशीन आहे. 2.5 टन तासाला. तर अशा माध्यमातून एक बांधकामचं एक 10 लाख आणि मशिनरीचं एक 10-12 लाख असं एक 25 ते 30 लाखामध्ये हा व्यवसाय उभं राहू शकतोय. दुसरं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना आहे. तर ह्याच्या माध्यमातून प्रत्येक महिलांना वैयक्तिक सुद्धा व्यवसाय करू शकतात. तर याच्यामध्ये 35% अनुदान आहे. ह्याच्यामध्ये 60 ते 70 प्रकारे व्यवसाय आहेत जेणेकरून खाद्यपदार्थांच्या रिलेटेड आणि शेतमाल प्रक्रिया उद्योग तर या माध्यमातून देखील ते व्यवसाय आपण उभं करू शकतो. आणि PMEGP योजना आहे, CMEGP योजना आहे. याच्या माध्यमातून देखील आपण हे स्वतः एखादं युनिट आपण उभं करू शकतो. आणि शासनाचा देखील सपोर्ट आहे, कारण ज्यावेळेस महिला 10% पाऊल बाहेर टाकतात त्यावेळेस 90% शासन आपल्या महिलांना सपोर्ट करू शकतात. कारण आज हे सर्व केल्यामुळेच आपली दखल केंद्र लेवलला घेतली गेली, राज्य लेवलला घेतली गेली. मेक्सिकोची टीम आपल्या इथं 2 वेळा व्हिजिटसाठी आले. मेक्सिकोची टीम ऑटोन गार्सिया असतील आणि ह्यांनी सगळ्यांनी येऊन इथं 8-8 दिवस मुक्कामी राहून आपल्या महिलांच्या व्यवसायाला भेटी दिले. आणि व्यवसाय कितीपर्यंत चालतो आणि एक महिला आपल्या कमीत कमी 20 ते 25 हजार रुपये दर महिन्याला कमवतात. प्रेक्षकांनो, अनिता ताईंचा आत्मविश्वास तुम्ही पाहत आहात. या बोरमनी सारख्या एका छोट्याशा खेड्यातल्या महिलांना त्यांनी विमानात बसून दिल्लीला नेलं. दिल्लीला त्यांना प्रेझेंटेशन करण्याची संधी मिळाली आणि या गावचा गवगवा या गावचं जी मोठेपण आहे ते दिल्लीतल्या लोकांनी पाहिलं केवळ अनिता ताईंच्या त्या व्यावसायिक दूरदृष्टीमुळं. कारण काय होतं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की एक महिला काय करू शकते, तर ती आटके पार झेंडा गाडू शकते. मग ते व्यावसायिक असेल, शैक्षणिक असेल किंवा मग खेळासंदर्भात असेल. फक्त त्या महिलांना तुमच्या आमच्या सारख्यांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे, एक मानसिक आधार देणं गरजेचं आहे. आणि ताई एक गोष्ट आहे की आपली जी आता ही जी युनिट आहे एका दिवसाला ह्याची प्रोडक्शन क्षमता किती, एका दिवसाला किती माल तुम्ही क्लिअर करता किंवा स्वच्छ करता? तर एका दिवसाला कमीत कमी 25 ते 30 टन आपण माल हे करू शकतो दिवसाला. कारण आपल्या मशिनरीची कॅपॅसिटीच आहे तासाला 2.5 टन कॅपॅसिटीची आहे. तर त्याचबरोबर आपण म्हणजे कसं की हे सिझनेबल व्यवसाय आहे. आपल्याला G20ला पण दखल घेतली गेली सर. ते एक राहून गेलं, कारण G20 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी माननीय मोदी साहेबांनी माझ्यासारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी महिलेला दिले आणि भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला दिले. आणि त्यावेळेस आपण ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी आणि त्याचबरोबर इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, वर्ल्ड बँकेचे अजित बंगा सर या सगळ्यांचं मिलेट बॉक्स देऊन सत्कार करण्याचं योग म्हणजे आपल्याला मिळालं. आणि या माध्यमातून G20च्या माध्यमातून 20 देशांच्या लोकांनी आपलं जे मराठमोळं जे लुक आहे इरकल साडी आणि फेटा तर ह्यासाठी स्वतः त्यांनी सेल्फी काढले. आणि 6 दिवस आम्हाला आधी बोलवण्यात आलं होतं G20ला दिल्लीला. तर तिथेही गेल्यानंतर Z+ सुरक्षा आम्हाला देण्यात आली. कृषी विभागाच्या माध्यमातून आणि आत्माच्या माध्यमातून ही संधी आपल्याला मिळाली. या माध्यमातून शेतकरी खुश आहेत आणि त्यांचं पिकांचं उत्पादन देखील वाढलं आणि हमीभाव मिळाल्यामुळे त्यांना आणखीन म्हणजे त्यांचं उत्पादनामध्ये वाढ झाली. आणि योग्य हमीभाव मिळाल्यामुळे आणि त्यांचं आर्थिक कुटुंब सुधारल्यामुळे शेतकरी आज ताटमानेने जगू शकतात. कारण आतापर्यंत भरपूर क्रांती आपण पाहिलं गेलं, पण शेतकरी क्रांती आता होणं गरजेचं आहे. 100%. काय शब्द प्रयोग आहे आणि काय तो आत्मविश्वास आहे. म्हणजे मी अगदी थक्क झालो ताईंच्या त्या आत्मविश्वासापुढं की शेतकऱ्यांसाठी काय आवश्यक आहे. अगदी पीक पेरणीपासून ते प्रक्रियापर्यंतचे पूर्ण डिटेल्स त्यांनी ॲपद्वारे राज्य शासन, केंद्र सरकार यांच्या सगळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. ताई काय होत आहे, तुमचं अनुकरण महाराष्ट्रातली महिला करणार आहेत आणि हा व्हिडिओ एक क्रांती असणार आहे की किती महिलांना आपण आतापर्यंत तुम्ही पश्चिम सोलापूर परिसरातील महिलांना सक्षम केलं. पण शोध वार्ता टीमचा आणि महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींच्या वतीनं तुम्हाला विनंती राहील
की महाराष्ट्रातील प्रत्येक महिला ही तुमच्याप्रमाणे सक्षम झाली पाहिजे, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. त्यासाठी काय करता येईल? गृहीत धरा तुमच्याकडे महिला तुम्हाला आता फोन करतील, तुमच्या भेटीला येतील. त्यांना काय सांगाल? जे तुमच्यासारख्या महिला ज्या आहेत किंवा ज्या महिला आज घरात बसून आहेत, त्यांच्या हाताला काम नाही किंवा ते स्वतःच्या पायावर उभा नाहीत, त्यांना काय संदेश द्याल? महिलांनी काय केलं पाहिजे? तर सर्वप्रथम म्हणजे एकत्र येणं ही सुरुवात असते. एकत्र विचार करणं यात प्रगती असते. एकत्र मिळून काम करणं यातच यशाचं गमक असते. कारण मला सर्व महिलांना आवाहन करायचं आहे की महिलांसाठी शासनाच्या भरपूर योजना आहेत, फक्त ते महिलांपर्यंत पोहोचत नाहीत. त्याला कारणीभूत देखील स्वतः महिलाच आहेत. कारण जोपर्यंत महिला घराबाहेर पडत नाहीत, फक्त चूल आणि मूल इतकंच न करता महिलांनी स्वतःचं तर ओळख म्हणजे निर्माण करायलाच पाहिजे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचं असेल, आपल्या समाजाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं आणि राज्याचं आणि देशाचं, ह्या सगळ्याच्या माध्यमातून आपण विचार करणं गरजेचं आहे. भाजीपाला प्रक्रिया, कारण शेतकऱ्यांकडे जे भाजीपाला असतोय, जर विकल्यानंतर जे वेस्ट भाजीपाला राहतोय, तर हे सोलरच्या माध्यमातून डिहायड्रेट करायचं आणि सोलरमध्ये ते वाळून त्याचं पावडर बनवायचं. ते पावडर बनवल्यानंतर त्याला बाजारामध्ये इतकी मागणी आहे. आज म्हणजे ज्यावेळेस कोथिंबीरला भाव नसतोय, अक्षरशः 1 रुपये 2 रुपये म्हणजे पेंडीने ते विक्री केलं जातं. अशा वेळेस आपण सोलरमध्ये ते जर ड्राय करून जरा पावडर त्याचं बनवलं तर मार्केटला तर विक्री जरी केलं, 50 ग्रॅम पावडरचं रेट 50 रुपये. 50 ग्रॅमच्या कोथिंबीरच्या पावडरचं. कढीपत्ता वाळवून आपण कढीपत्ताचं पावडर जरी बनवलं, ते देखील आरोग्यासाठी चांगलं आहे. आणि आपण प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्ता आपण स्वयंपाकामध्ये केल्यानंतर कढीपत्ता फेकून देतो, बाकीचं खातो. उलटच चांगलं टाकतो आणि दुसरं खातो. पण कढीपत्ता जर पावडर जरी बनवलं, ते पावडर प्रत्येक भाज्यामध्ये जर टाकलं तर ते देखील आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. आणि दुसरं जर पाहिल्यानंतर टोमॅटो सुकवून त्याचं पावडर बनवलं तर चायनीजमध्ये त्याचं भरपूर म्हणजे यूज केला जातोय. कांद्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असेल तर कांद्यापासून पावडर बनवायचं. वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून महिलांनी बाहेर पडणं गरजेचं आहे आणि महिलांनी एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन समोर ठेवून काम केलं पाहिजे. हे होत नाही म्हणलं तर होतच नाही, आणि हे होणार आहे म्हणून आपण जर काम जरी केलं तर न होणारे कामं देखील 100% सक्सेस होऊ शकतात. फक्त सकारात्मक दृष्टिकोन गरज आहे. प्रेक्षकांनो, अनिताताईंनी वेगवेगळ्या स्कीम, ते जे आता शेतीमालावर जे प्रक्रिया करतात वेगवेगळ्या धान्यावर आणि ब्रँडिंगने विकतात, शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासह इथं असलेल्या महिलांना, पुरुषांना हाताना काम देणं, याबरोबर या दक्षिण सोलापूरमध्ये जे 32 गावं आहेत, त्या 32 गावामधल्या हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं ताईंनी काम केलंय, जे आपण आत्तापर्यंत ऐकलंय. तुम्हालाही असं वाटतंय की तुम्ही कुठला तरी छोटा मोठा व्यवसाय करायला पाहिजे, तुम्हाला कुठली स्कीम माहीत नाही, तर नक्की ताईंचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे. ताईंना तुम्हाला एक फोन करायचा आहे आणि त्या स्कीमबद्दल माहिती द्यायची. मी तर म्हणतो, या एकदा दक्षिण सोलापूरला, या बोरमणी गावात. तुम्हाला कळू द्या की खरंच या बोरमणी गावात मुकुटमणी असे उपलब्ध झालेले आहेत, असे तयार झालेले आहेत. अनिताताईच्या माध्यमातून भेट घ्या आणि आपल्या आयुष्याचं सार्थक करा. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, पुन्हा एकदा सांगतो, कसलीही अडचण असेल, स्थानिक प्रशासनामध्ये कुठली स्कीम तुम्हाला अवगत नाही किंवा माहिती नाही, ती स्कीम असेल, कुठल्या स्कीममध्ये किती अनुदान आहे किंवा त्या महिलेनं कोणत्या स्कीमच्या अंतर्गत तो व्यवसाय केला पाहिजे आणि तो व्यवसाय केला तर त्याला बाजारभाव चांगला कुठं मिळू शकतो, अशा सर्व प्रश्नाबद्दल एक वेळेस अनिताताईंना फोन करा आणि तुमच्या आयुष्याचं सार्थक करा. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असा आम्ही गृहीत धरतो आणि इथंच थांबतो. आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत. आणि आत्तापर्यंत सर आपण बीडहून इथंपर्यंत आलात आणि आमची दखल घेतलात आणि तमाम सर्व महाराष्ट्राच्या महिलांना एक आदर्श म्हणून आमच्याकडे पाहता, याबद्दल खरोखरच आपण एवढं लांबून येऊन आमचं म्हणजे बाईट घेतलात आणि याबद्दल खरोखरच सर आपल्या मनापासून धन्यवाद देतो, आपल्या कंपनीच्या वतीनं आणि पूर्ण सोलापूरकरांच्या वतीनं. ताईसाहेब, काय माहिती का, शोध वार्ता टीमनं कायम एक ध्येय समोर ठेवलेलं आहे की प्रत्येक महिला, प्रत्येक युवक हा सक्षम झाला पाहिजे, तरच त्या गावची, त्या घराची, त्या तालुक्याची, जिल्ह्याची आणि राज्याची आणि नंतर मग देशाची प्रगती आहे. आणि आपण फार मोठा बदल करू शकत नाहीत हे आम्हाला ज्ञात आहे, परंतु किमान एक छोटा बदल किंवा त्या बदलाचा भाग होऊ शकतो, एवढं आमचं ध्येय आहे. आणि निश्चित तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील भरपूर महिलांना फायदा होणार आहे आणि तुम्ही प्रत्येक
ऑलरेडी प्रत्येक घरोघरी गेलेल्या आहेत, परंतु या व्यावसायिक दृष्टिकोनातून, या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही जावं, महिलांना सक्षम करावं, हीच आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. महिलांना तुम्ही मदत करत आहात, कराल ही सुद्धा आम्हाला विश्वास आहे. आणि या अपेक्षेसह आपण इथंच थांबूया. ताई, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.